नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2023 एक्झाम FY BCom या वर्गासाठी जी परीक्षा होणार आहे ती विद्यापीठ लेव्हल परीक्षा ही कॉलेजच्या स्तरावर होणार आहे. पण या परीक्षेचा जो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट असणार आहे तो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग काही विषयांना प्रॅक्टिकल असेल त्या प्रॅक्टिकल विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असेल आणि बाकी राहिलेले जे थिअरी सब्जेक्ट आहेत त्या थिअरी सब्जेक्टचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असेल याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीला कंपल्सरी इंग्लिश हा पेपर आहे जो 70 मार्कासाठी असेल आणि ज्या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा थिअरी सब्जेक्ट टाईप असेल पण थोडा वेगळा असेल. त्यानंतर दुसरा पेपर आहे फायनान्शियल अकाउंटिंग. हा विषय 50 मार्कासाठीचा पेपर असणार आहे. या विषयाला प्रॅक्टिकल आहे त्यामुळं हा विषय जो फायनल पेपर असेल तो 50 मार्काचा असेल आणि त्याचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर आहे बिझनेस इकॉनॉमिक्स. हा थिअरी सब्जेक्ट आहे. या विषयाचा सुद्धा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपल्याकडं आहे. तो आपण हे सुरुवातीला डिटेल्स बघितल्यानंतर क्वेश्चन पेपर फॉर्मॅट बघणार आहोत. त्यानंतर पुढचा विषय असेल मित्रांनो तुमचा बिझनेस मॅथमॅटिक्स किंवा कम्प्युटर कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन. तर या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपल्याकडं अवेलेबल नाही आहे, पण तो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा थिअरी सब्जेक्ट टाईपच असेल आणि हा पेपर 70 मार्कासाठी असेल आणि ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका चालू वर्षामध्ये कॉलेज लेव्हलवरतीच निघणार आहेत. त्यामुळं हे पेपर तुमचे कॉलेजचे तुमचे जे सब्जेक्ट टीचर असतील त्यांच्यामार्फतच येतील तुमच्यापर्यंत. पण आता पुढचा जो विषय आहे ऑप्शनल ग्रुप ए, त्यामध्ये काही मुलांसाठी ऑर्गनायझेशनल स्किल डेव्हलपमेंट विषय असेल, काही मुलांचा बँकिंग अँड फायनान्स, कमर्शियल जॉग्राफी, डिफेन्स ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया, कॉर्पोरेशन असेल किंवा मॅनेजरियल इकॉनॉमिक्स असेल. यापैकी कुठला तरी तुमचा एक विषय असेल आणि या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपल्याकडं अवेलेबल आहे. जो क्वेश्चन पेपर तुमचा 70 मार्कासाठीचा असेल. त्यानंतर आणखी तुमचा पुढचा विषय असेल ग्रुप बीमध्ये इसेन्शियल ऑफ ई कॉमर्स असेल, इन्शुरन्स अँड ट्रान्सपोर्ट असेल, मार्केटिंग अँड सेल्समनशिप, कंझ्युमर प्रोटेक्शन अँड बिझनेस एथिक्स, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड एंटरप्रेनरशिप, फाउंडेशन कोर्स इन कॉमर्स. म्हणजे ग्रुप एमध्ये तुमचा एक विषय असेल आणि ग्रुप बीमध्ये पण. आता ग्रुप बीमध्ये तुमचा यातला कोणता तरी एक विषय असेल आणि त्या विषयाची क्वेश्चन पेपर ही 70 मार्काची असेल आणि त्या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपल्याकडं अवेलेबल आहेत. तो आपण बघणार आहोत. आणि सर्वात शेवटचा तुमचा विषय असेल एनी वन ऑफ द फॉलोविंग लँग्वेज. तुमची कुठली तरी एक लँग्वेज तुमच्याकडं असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी, गुजराती, सिंधी, पारशी, उर्दू, फ्रेंच, जर्मन, संस्कृत, अरेबिक. या विषयाचा क्वेश्चन पेपरसुद्धा 70 मार्काचा असेल आणि त्याचा फॉर्मॅट हा थोडा वेगळा असणार आहे, कारण की लँग्वेज विषयाचा जो फॉर्मॅट आहे तो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, तो थोडा वेगळा असेल. आता आपण बघणार आहोत FY BComसाठी प्रॅक्टिकल ज्या विषयाला आहे फायनान्शियल अकाउंटिंगला तो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट हा 50 मार्काचा असणार आहे आणि तो क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असेल ते आपण आत्ता लगेच बघतोय. प्रॅक्टिकल सब्जेक्ट फायनान्शियल अकाउंटिंग फर्स्ट या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मित्रांनो आपल्यासमोर आहे. तर बघा 2019 CBCS पॅटर्ननुसार हा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. सर्व प्रश्न कंपल्सरी आहेत. टोटल मार्क्स 50 आहेत. प्रश्न पहिला आहे फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला 7 प्रश्न दिले जातील, त्यातले कोणतेही 5 प्रश्न आपण सोडवायचे आहेत. 5 मार्कासाठी हा प्रश्न आहे. त्यामध्येच क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मॅच द पेअर्स आहे 5 मार्कासाठी, म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट झाला 10 मार्काचा. क्वेश्चन नंबर सेकंड राईट शॉर्ट नोट्स एनी 2 आउट ऑफ 4. 4 शॉर्ट नोट दिले जातील, त्यातल्या कोणत्याही 2 शॉर्ट नोट सोडवायच्या 10 मार्कासाठी. प्रश्न दुसरा 10 मार्कासाठी आहे. प्रश्न तिसरा प्रॉब्लेम ऑन प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल अँड स्टेटमेंट ऑफ पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. म्हणजे पिसमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशवरती 15 मार्काचा प्रॉब्लेम असेल. आणि चौथा प्रश्न असेल प्रॉब्लेम ऑन सिंगल एंट्री सिस्टीम. त्यामध्ये प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हा 15 मार्काचा प्रॉब्लेम असेल. म्हणजे पहिला प्रश्न 10 मार्कासाठी, दुसरा प्रश्न 10 मार्क 20 मार्क झाले. तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न हे 15 मार्कासाठी, 15 आणि 15 30, 30 आणि 20 50.
अशा प्रकारे FY BCom या वर्गाचा फायनान्शियल अकाउंटिंग हा जो विषय आहे या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट या विषयानुसारच येणार आहे. यानंतर आहे पुढचे जे पेपर आहेत थेरी सब्जेक्ट. त्या थेरी सब्जेक्टचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असेल आणि त्यामध्ये कोणते कोणते विषय येतील ते आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे इकॉनॉमिक्स विषय आहे, बिझनेस इकॉनॉमिक्स विषय असेल किंवा त्यानंतर तुमचा ग्रुप एमध्ये असणारा विषय म्हणजे तुमचा मार्केटिंग असेल, बँकिंग असेल किंवा ग्रुप बीमध्ये असणारे विषय, या विषयांचे क्वेश्चन पेपर फॉर्मॅट म्हणजे 70 मार्काचा जो पेपर असेल त्या विषयाचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट या पद्धतीनं असेल. बघा, इन्स्ट्रक्शनमध्ये म्हटलं आहे क्वेश्चन फर्स्ट अँड क्वेश्चन नंबर 6 आर कंपल्सरी. प्रश्न पहिला आणि प्रश्न 6वा हा कंपल्सरी असेल. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, इन्स्ट्रक्शन नंबर 2 बघा, सॉल्व एनी 3 क्वेश्चन फ्रॉम द रिमेनिंग क्वेश्चन नंबर 2, 3, 4 अँड 5. म्हणजे 2, 3, 4 आणि 5 यातले कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे एक प्रश्न नाही सोडवला तरी पण चालेल. आता प्रश्न पहिला बघा जो कंपल्सरी आहे, प्रश्न 6वा बघा जो कंपल्सरी आहे. प्रश्न पहिला आहे फिल इन द ब्लँक्स 5 मार्कासाठी आणि मॅच द फॉलोविंग 5 मार्कासाठी. हा प्रश्न कंपल्सरी आहे. प्रश्न दुसरा ब्रॉड एशे टाईप क्वेश्चन चॅप्टर नंबर 1, चॅप्टर पहिले 1 जो आहे त्याच्यावरती 15 मार्काचा प्रश्न असेल. प्रश्न तिसरा बघा, ब्रॉड एसे टाईप क्वेश्चन ऑन चॅप्टर 2, चॅप्टर नंबर 2 वरती हा 15 मार्काचा प्रश्न असेल. त्यानंतर ब्रॉड एसे टाईप क्वेश्चन ऑन चॅप्टर 3, चॅप्टर 3 वरती हा 15 मार्काचा प्रश्न असेल. आणि चॅप्टर 4 त्यावरती सुद्धा ब्रॉड एसे टाईप क्वेश्चन ऑन चॅप्टर 4 15 मार्काचा असेल. म्हणजे चॅप्टर 1, 2, 3, 4 प्रत्येकावर 15 मार्काचा एक प्रश्न असेल. हे 4 प्रश्नांमधला फक्त आपल्याला कोणताही 3च प्रश्न सोडवायचे आहेत, एक प्रश्न नाही सोडवला तरी पण चालतो. आणि प्रश्न 6वा हा कंपल्सरी आहे. कंपल्सरी अटेम्प्ट एनी 3 शॉर्ट नोट्स आउट ऑफ 5. 5 शॉर्ट नोट दिल्या जातील, त्यातल्या कोणत्याही 3 शॉर्ट नोट सोडवायच्या आणि हा प्रश्न असेल 15 मार्कासाठीचा. विद्यार्थी मित्रांनो, जे थेरी सब्जेक्ट आहे त्या थेरी सब्जेक्टची क्वेश्चन पेपर या पद्धतीनं असेल. मग जो तुमचा पेपर 70 मार्कासाठीचा असेल त्यामध्ये तुमचा बिझनेस इकॉनॉमिक्स असेल, बँकिंग असेल, मार्केटिंग असेल, OSD असेल, इकॉनॉमिक्स असेल, हे सर्व थेरी सब्जेक्ट या क्वेश्चन पेपर फॉर्मॅटनुसार तुमची प्रश्नपत्रिका असेल. मित्रांनो, फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आणखी परीक्षेसंदर्भातील काही अपडेट्स असतील तर मी आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.